को पावर्ड बाय टेक्नो. नुकताच अजितदादा पवार गटात प्रवेश करून राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवलेले संजय काका पाटील आपल्यासोबत आहेत. तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघामध्ये त्यांनी प्रचाराचा धडाका लावलेला आहे. आपण पाहू शकता संपूर्ण मतदारसंघामध्ये नागरिकांची भेटीगाठी आणि बैठका त्यांनी सुरू केलेल्या आहेत. आपण जाणून घेऊया कशा पद्धतीनं प्रचाराला प्रतिसाद मिळतो आहे. काका काय सांगाल, कसा प्रतिसाद मिळतो आहे? प्रतिसाद हा लोकांच्याकडून अतिशय चांगला आहे. कामाचा माणूस कोण हे आमच्या तालुक्यामधल्या दोन्ही तालुक्यामधल्या विधानसभा मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहे. प्रतिसाद अतिशय चांगला आहे. लोकांचा आग्रह होता म्हणून पुन्हा मी ही विधानसभेची इलेक्शन करण्यासाठी उभा राहिलो. माझ्या सहकाऱ्यांचा, माझ्या कार्यकर्त्यांचा आग्रह मोठ्या प्रमाणात झाला. वरिष्ठाहून मला तसं सांगण्यात आलं. सगळ्या पक्षाच्या, मी ज्या पक्षात होतो त्या नेत्यांनी आणि अजितदादांनी काही सर्वे दाखवले आणि आपल्याला ही निवडणूक करा असं सांगितलं. त्यावेळी मी स्वतः उभारलो. या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही लोकांच्यापर्यंत जाऊन एवढंच सांगतो आहे की भावनिक साथ घालून, भावनिक भाषणं करून आपला विकास होत नाही. विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे 36 वर्ष त्यांच्या घरात आमदारकी आहे. 15 वर्ष ते मंत्री होते. आज त्यांची आई 10 वर्ष आमदार होत्या. 36 वर्ष त्यांच्याकडं सत्ता असताना त्यांनी काय केलं? कुठंतरी एक 100 एकराची MIDC आणली, ती आपल्या सरकारची. आणि आता लोकांना सांगतायत, एक जसं म्हणतात की एवढी गोष्ट करायची आणि ती लोकांच्या पुढं सगळ्या मतदारसंघामध्ये लोकांना खोटी आमिषं दाखवायची. तरुणांना, बेरोजगार युवकांना ते भूलभुलैया करायचं, असं दर इलेक्शनला त्यांच्या स्ट्रॅटेजी असतात. तसाच प्रयोग चालू झाला आहे. माझं त्यांना आव्हान आहे की एका स्टेजवर या, तुम्ही काय करू शकला 36 वर्षात आणि 10 वर्षात आम्ही काय केलं हे एकदा लोकांच्या पुढं सांगूया. पण लोकांना त्यांच्या आयुष्याशी, तरुणांच्या, बेरोजगार युवकांच्या आयुष्याशी खेळू नका. इलेक्शन आपली असती, आपण मतं घेण्यासाठी किती खोटं बोलून त्यांच्या आयुष्याशी खेळतो याचा जरा तारतम्य ठेवा. 10 प्लॉट तिथे येणार आहेत, 10 इंडस्ट्र्या येणार नाहीत छोट्या. 100 एकरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 50-55 एकर फक्त तिथं जमीन प्लॉटिंगची विक्रीला आहे. त्याच्यात ETP, रस्ते सोडून 50 एकर. 5 प्लॉट जरी करायचे म्हटले 10 एकराचे तरी 5 उद्योग येतील. त्यात काय होणार आहे? आपण ह्या सगळ्या भूमिका लोकांना भावनिक खोटं सांगून जे फसवण्याची प्रक्रिया चालली ती आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही खात्री करा. तुमचं चिन्ह यापूर्वी भाजपचं कमळ होतं. आता तुम्ही भले मोठं घड्याळ हातात घातलेलं आहे. चिन्ह पोचवताना त्रास होतो आहे का? त्याचा फायदा होणार या निवडणुकीमध्ये कसं बघताय चिन्हाकडे? चिन्ह हे पोचलेलं आहे. जसं आमचं कमळ, मी भारतीय जनता पार्टीत आम्ही 10-12 वर्ष काम केलं. पण महायुतीतल्या ॲडजस्टमेंटसाठी हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी अजितदादा पवार गटांच्याकडे गेला आणि मग नेत्यांशी चर्चा करून आम्ही या पक्षामध्ये गेलो आहे. ही गोष्ट निश्चितपणानं आपणाला सांगतो की लोकांच्यापर्यंत रुजलेलं पण ते चिन्ह आहे. त्यामुळे सुलभता निर्माण होते. कोणत्या मुद्द्यावर ही निवडणूक होणार आहे? मुद्द्यावर होणार, विकास कामाच्या मुद्द्यावर होणार, भावनिक मुद्द्यावर होणार की मुद्दे आणि गुद्दे दोन्ही होणार आहेत? काय होणार आहे? मुद्दे गुद्द्यांचा विषय नाही, अजिबात असं होत नाही. काही तालुक्याच्या बाहेरची मंडळी अपघातानं काही ज्यांना पदं मिळाले ती येऊन इथं उद्योग करतायत. पण त्यांनाही त्याचं भान आहे, आम्हालाही भान आहे की निवडणूक ही विचाराची असली पाहिजे. आणि आमचा प्रयत्न आहे की ती निवडणूक विकासावर व्हावी. त्यांचा प्रयत्न नेहमी सातत्यानं असतो की लोकांना भावनिक करायचं आणि भावनिक करून ती निवडणूक न्यायची. असाच विषय या तालुक्यामध्ये आपल्याला दिसून येतो आहे. प्रभाकर बाबा निवडणुकीला उभा राहणार असं संपूर्ण जिल्ह्यामध्ये, या मतदारसंघामध्ये वातावरण झालं होतं आणि एकंदरीत एकदम अचानक तुमची उमेदवारी डिक्लेअर झाली आणि ते पण एका वेगळ्या पक्षातून डिक्लेअर झाली. कसं बघताय याकडे? नाही, मी ज्या वेळेला लोकसभेमध्ये काम करत होतो त्यावेळी गटातल्या लोकांची इच्छा होती की आपण त्याला राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करायची आवड आहे तर त्याला आपण इकडं आणूया. तसा मी प्रयत्न केला. पण पुन्हा कार्यकर्त्यांनी ठरवलं की लोकसभेमध्ये आपणाला झालेला तो जो
जाती धर्माच्या एकमेकाच्या द्वेषामुळं झालेला परिणाम, कुरघुडीच्या राजकारणामुळं झालेल्या गोष्टी आपण एक वेळ तुम्ही करा आणि तेवढा सर्वे वगैरे मला या वरिष्ठांनी नेत्यांनी समजावलं की तुम्ही इलेक्शन एवढी करा, पुन्हा ती तरुण मुलं आहेत त्यांची ती राजकारण पुढं नेण्याचा प्रयत्न करतील व ते रोहित असेल नाही तर प्रभाकर असेल हे करा, पण ही निवडणूक तुम्ही करा हा आग्रह झाल्यामुळं कार्यकर्त्यांनी थोडा आग्रह केला की तुम्ही ही निवडणूक करा, म्हणून या निवडणुकीला मी उभा राहिलो आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला विलासराव जगताप असतील, अजितराव घोरपडे सरकार असतील, हे सोबत नव्हते, आता तुमच्या सोबत आहेत. काय भावना आहेत त्या दोघांच्याबद्दल आणि काय तुम्हाला त्यांचा फायदा होणार आहे? दोन्ही मातब्बर नेते आहेत. अजितराव घोरपडे माजी राज्यमंत्री आहेत. त्यांनी कवठेमंकाळ आणि मिरज पूर्व भागामध्ये जो विधानसभा मतदारसंघ होता त्यामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे. त्यांच्या कालखंडामध्ये कवठ्याच्या पर्यंत पाणी आणण्याची भूमिका अगदी म्हैसाळच्या पहिल्या टप्प्यापासून ती कालखंडामध्ये झाली. त्या काळामध्ये मला यश आलं नाही, पण आत्ता माझी निवडणूक झाल्यानंतर लोकसभेची या निवडणुकीच्या संबंधामध्ये मी पुन्हा गेलो आणि अवघ्या 10-15 मिनटाच्या चर्चेमध्ये आम्ही सगळ्यांनी एकत्रितरित्या काम करण्याची भूमिका घेतली. अजितराव घोरपडे सरकारने सांगितले की तुम्ही इलेक्शन करा, आपण आपल्या दृष्टिकोनातून चांगलं विकासाचं पाऊल जे आपणाला आपल्या डोळ्यापुढं आहे ते गतिमान करण्यासाठी घोरपडे सरकारने आग्रह केला. त्यांची जी या मतदारसंघामध्ये मोठी शक्ती आहे ते बरोबर येण्यानं हा विजय आपणाला निश्चितपणानं आणखी सुखकर होणार आहे, आपणाला निश्चितपणानं तो विजय होणार आहे. तेव्हा त्यांचाही आपणाला त्या दृष्टिकोनातून या मतदारसंघामध्ये होतो आहे आणि विलासराव जगताप हे माझे आमदार आहेत, अतिशय हुशार आहेत, त्यांच्याही बाबतीमध्ये त्यांनी भूमिका घेतली. आम्ही एकमेकाच्या मनामधले समज गैरसमज होते काढले. अर्ध्या-पाऊण तासाच्या चर्चेमध्ये आम्ही सगळं डोक्यातलं निघालं आणि आम्ही पुन्हा एक जीवानं एक दिलानं लोकांच्या कामासाठी समाजकारणासाठी एकत्रितरित्या काम करायचं ठरवलं आहे. तुम्ही अर्ज कधी भरणार आहे आणि माहितीतले वरिष्ठ नेते कोण कोण येणार आहेत? 29 तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार येत आहेत. 29 तारखेला साधारण 10 वाजेपर्यंत येत आहेत. 9:30 पावणे 10 वाजेपर्यंत आपल्या माध्यमातून पण मी विनंती करतो लोकांनी तासगावमध्ये गणपती मंदिरपाशी यावं आणि तिथनं स्टँड चौकाच्या पुढं आपण सभा घेतलेली आहे. त्या सभेसाठी अजितदादा स्वतः येत आहेत आणि लाडकी बहीण असेल, वीज बिलं माफी असेल, सगळ्या गोष्टी असतील, PM किसान असेल, नमो असेल, अन्य बाबी असतील, अनेक योजना आपल्याला दीड तासामध्ये जवळजवळ 100-110 योजना आहेत. त्या योजनेचा लाभ मिळतो आहे. त्यामुळे लोकांच्यामध्ये मोठं वातावरण आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. या मतदारसंघातील लोकांना काय विजन घेऊन तुम्ही आता या विधानसभेला निवडणुकीमध्ये समोर जाता? लोकांचं एकच काम असतं की मतदारसंघामध्ये पाण्याच्या योजना आम्ही पूर्णत्वाला नेल्या. ताकारी असेल, आरफळ असेल, कोपर्डी लिंक असेल, म्हैसाळ योजना असतील, टेंबूची आमच्या तालुक्यात काही गावं, सावळद आणि सावळदच्या परिसरातली कवठेमंकाळच्या घाटमाथ्यावरची अशी 20-22 गावं आहेत सगळी मिळून, त्याही बाबतीमध्ये पाणी आणता आलं. अतिशय मोठी योजना आपण पूर्णत्वाला नेतो आहे आणि ह्या योजनेसाठी केंद्र सरकारकडून हजारो कोटी निधी, म्हणजे जवळजवळ 3.5-4 हजार कोटी रुपयाचा निधी आपण ह्या योजनेला आपण केंद्र सरकारकडनं आणता आला. त्या कामामध्ये मला पक्षाच्या नेत्यांनी पक्षानं अतिशय मोठी मोलाची मदत केली म्हणून ते पैसे आले आणि त्या योजना पूर्णत्वाला नेता आल्या. हा मला एक मनस्वी आनंद आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर लोक विकासाच्या दृष्टीनं आसुसलेले आहेत. आता मला एक सांगा, संपूर्ण या मतदारसंघातील लोकांना शेवटचं काय आव्हान करताय? शेवटचं आव्हान म्हणण्यापेक्षा आव्हान एवढंच करतो की आपण आपली प्रगती केली पाहिजे. कोण अपप्रचार करतंय खरं खोटं याचा थोडासा आपण शहनिशा करा आणि जे खरं आहे, तुम्ही न्यायदेवता आहात, तुम्हीच तो न्याय द्या. दूध ते दूध आणि पाणी ते पाणी हे ओळखून आपण यामध्ये न्याय द्या. एवढीच भूमिका या निमित्तानं सगळ्यांना विनंती करतो. मतदारसंघात तुम्ही फिरताय, कसा प्रतिसाद मिळतोय आणि विजयाची खात्री कितपत वाटते? मी आज सकाळपासूनच कामाला सुरुवात केली म्हणजे प्रचाराला, पण लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. काल जवळजवळ 400-500 माणसं पुन्हा संध्याकाळी आली होती. म्हणजे निरोप न देतासुद्धा रात्री माणसं भेटायला आली. त्यांना कसं काम करायचं, काय करायचं, आम्ही रात्री 1.5 तास बसलो. विजयाच्या बाबतीमध्ये निश्चितपणानं खात्री आहे.
या सगळ्या भूमिका लोकांनी ठरवलेल्या आहेत. कामाचा माणूस कोण आणि नुसती भावनिक साथ घालणारी माणसं कोण, भाषणं करणारी कोण, ह्या सगळ्या भूमिका लोक ओळखतात आणि निश्चितपणानं ते न्याय देतील. नक्कीच आपण पाहू शकता कामाचा माणूस कोण आणि भावनिक करणारा माणूस कोण हे लोक ठरवणार आहेत आणि लोकांच्यावर माझा विश्वास आहे. माझा विजय निश्चित आहे असा ठाम विश्वास संजय काका पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.